जाऊन तुम्ही मतं मागू शकत नाही, कारण विकासाचा कोणताही अजेंडा तुमच्या समोर नाही। जो अजेंडा केवळ आणि केवळ महाविकास आघाडीकडे आहे, आमच्या महादेव घाटाळांकडे आहे। पहिले तुम्हाला मी सांगितलं की आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त असे महादेवजी घाटाळ सामाजिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलेलं असल्यामुळे सातत्यानं स्टार न्यूजचा अतिशय महत्त्वाचा गणला जाणारा पुरस्कार समाजसेवेचा महादेव घाटाळजींना मिळालेला आहे। सातत्यानं समाजाच्या उपयोगी कार्यक्रम राबवणं आणि कोणत्याही टक्केवारी न घेणं, त्यांचा उल्लेख केला। ते टक्केवारी खोर पळाले, आता पण पळाले, कारण काय पळण्याची सवय आहे त्यांना। परवाच्या दिवशी एक स्टेटमेंट आमच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांनी केलं। ते स्टेटमेंट असं होतं की महाविकास आघाडीने आमच्या योजनेला धरून जाहीरनाम्यामध्ये एक योजना टाकली। म्हणजे काय तर म्हणे महाविकास आघाडीने जाहीरनाम्यामध्ये आमच्या योजनांची कॉपी केली। मी म्हटलं कॉपी करायची सवय तुम्हाला आहे, चोरायची सवय तुम्हाला आहे, गद्दारी करायची सवय तुम्हाला आहे। शिवसेना आणि महाविकास आघाडी कधी गद्दारी करत नाही, ती खुद्दारीने चालणारी आहे। तुम्ही केवळ 1,500चं आमिष आमच्या माता भगिनींना दाखवलं असेल, पण त्या 1,500च्या माध्यमातून वसूल किती केले हो? गॅसचे भाव किती वाढवले, डाळीचा भाव किती वाढवला, तेलाचा भाव किती वाढवला, दुधावर टॅक्स कधी लावला, कफनावर मेलेल्या माणसाच्या कफनावर सुद्धा टॅक्स लावायला तुम्ही विसरला नाहीत। आणि आता जनता तुमचे दुष्कर्म विसरणार नाही। आणि त्यामुळे या येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आता महाविकास आघाडीतली ही सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी शांत बसणार नाही। सगळ्यात महत्त्वाचं, शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांनी कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या जय महाराष्ट्र आपल्या राज्याचं कोविड काळात केलेलं काम असेल आपल्याला घरोघरी पोहोचवायला हवं। पण हे काय कार्यकर्त्यांनो, आजही शिवसेना म्हटलं की ग्रामीण भागात ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांना असं वाटतं शिवसेना म्हणजे धनुष्यबाण। आपल्याला सांगायला लागेल तो धनुष्यबाण चोरट्यांनी चोरलेला आहे। त्यामुळे आता शिवसेनेचं धनुष्यबाण नाही, या गद्दारांच्या बुडाला आग लावण्यासाठी शिवसेनेने मशाल हाती घेतलेली आहे आणि ही मशाल आता आपल्याला घरोघरी पोहोचवायची आहे। या मशालीचा प्रचार अगदी प्रत्येकाच्या दारापर्यंत घरापर्यंत जाऊन करायचा आहे। या माध्यमातून ज्या पद्धतीनं उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती केली, ही कर्जमुक्ती करताना प्रत्येक शेतकऱ्याचा कर्जाने बरबटलेला सातबारा कोरा केला। 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती केली आणि ती कर्जमुक्ती केल्यानंतर कोणताही इव्हेंट केला नाही, मोठे मेळावे घेतले नाही। यांनी 1500 रुपये दिले आणि पश्चेसर 15 कोटी इव्हेंटवर घालवले एकेका तालुक्यामध्ये। मात्र आमच्या उद्धव साहेबांनी 2-2 लाखांची कर्जमुक्ती करून सुद्धा आला का रे पैसा, दिला का रे पैसा, मिळाला का रे पैसा असं म्हणत कोणताही इव्हेंट केला नाही। तुम्हाला द्यायचं असेल तर ते मनापासून जनसामान्यांना दिलं पाहिजे। ही वृत्ती, ही निस्वार्थी निर्मोही वृत्ती केवळ आणि केवळ उद्धव साहेबांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने दाखवली। मी तुम्हाला प्रश्न विचारते, या सगळ्या मंडळींनी एकदा आलेख वाचून पहा। या राज्यामध्ये झालेले जेवढे मुख्यमंत्री आहेत, या देशामध्ये झालेले जेवढे मुख्यमंत्री आहेत, त्या मुख्यमंत्र्यांचा इतिहास पहा। एकाही मुख्यमंत्र्यांनी आपल्या हातातलं नगर विकास खातं खालच्या कोणत्याही माणसाला सोपवलं नाही। मात्र उद्धव साहेबांनी राजशिष्टाचाराप्रमाणे केवळ आवश्यक असलेली खाती जी काही कामाची नाही स्वतःकडे ठेवली आणि बाकी सगळीच्या सगळी खाती खिरापतीप्रमाणे या गद्दारांनाही त्यावेळेला वाटली, कारण त्यांना वाटलं होतं की हे गद्दार नाही आहेत, हे चांगले आहेत आणि कदाचित लोकहितासाठी हा सगळा खात्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करतील। पण तसं ते झालं नाही। त्यांनी ती खाती लोकहितासाठी वापरण्याच्या ऐवजी स्वतःचे खिसे भरण्यासाठी वापरले। ते खिसे एवढे भरले, ते खिसे एवढे फुगवले की एक वेळेस पाठीमागे ईडी आली आणि मग या ईडीमुळे त्यांचा बाजार आटपला आणि त्यांना पळावं लागलं। हा सगळा इतिहास तुम्हाला काही मला वेगळ्या सांगायची गरज नाही। एकच लक्षात घ्या, ज्यांना ज्यांना महाविकास आघाडीला मत द्यायचंय त्यांनी महाविकास आघाडीचं त्या काळात अडीच केलेलं काम लक्षात घेतलं पाहिजे। आणि ज्यांना ज्यांना अजूनही वाटत असेल
आता गेलेले आहेत बरे, त्यांनी वाड्यापासून भिवंडी पर्यंतच्या रस्त्यावर रोज 5 ते 6 फेऱ्या मारा, फक्त 5 ते 6 फेऱ्या मारा. बाकीचं तुम्हाला माहिती आहे. या 5-6 फेऱ्यामध्ये म्हणजे काय अवस्था करून ठेवले. ज्या माणसाला अतिशय विश्वासानं या सगळ्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून निवडून दिलं, ते गद्दार झाले, ते या ठिकाणाहून पळाले, दुसऱ्या राज्यात गेले आणि आमच्या राज्यात येऊन ज्यांचं खाल्लं त्यांच्यावरच घरबेदी करायचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्रातली सुद्धा जनता आता तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही, कदापि विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे खोटे नाटे पिक्चर काढलेले असतील, खोटे नाटा दाखवण्याचा प्रकार केलेला असेल, फक्त घोषणांचा बागुलबुवा याशिवाय महायुतीकडे दुसरं काही नाही. जर तुम्हाला खरा विकास हवा असेल, महाराष्ट्र हिताचा विकास हवा असेल, आमच्या तरुणांना रोजगार हवा असेल, आमच्या आया बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजे असं वाटत असेल तर आपलं प्रत्येकाचं मत यावेळेला महाविकास आघाडीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार महादेवजी घाटाळ यांच्या मशालीवर पडलं पाहिजे. येत्या 20 तारखेला होणारी ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाची आहे. याचं कारण केवळ लोकसभा आटपली आणि संविधान सुरक्षित झालं का तर नाही, आजही त्या संविधानाची धडकी फसवणुकींना पडते. राहुल गांधींनी त्या दिवशी संविधान हातामध्ये घेतलं काय, त्या संविधानाची एवढी भीती वाटली की तो लाल रंग आहे म्हणून त्यांचे हात थरथरत होते. पण मगाशी कॉम्रेडनी सांगितलं, तुम्ही केवळ भगवा नव्हे, भगव्या बरोबर आता लालही मिक्स झालेला आहे. त्यामुळे आता कुणाची भीती बाळगण्याची गरज नाही. आमिष दाखवली जातील, तुमच्या धमक्या देतील, तुमच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कारवाया करायचा प्रयत्न केला जाईल. अहो, ती आमची स्नेहाताई, भारतीय जनता पार्टीतली स्नेहाताई, वाटत नाही का कोणाला आम्ही आमदार व्हावं. एक महिला आहे, तिलाही वाटतं, सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटलं, तिने तो फॉर्म भरला आणि तो फॉर्म पाठी घ्यावा म्हणून आमच्या घटनाबाह्य मामूंनी, मावळत्या मुख्यमंत्र्यांनी तिच्यावरती दबाव आणला. पण त्या दबावाला ती झुकली नाही रामदास काका, आणि दबावाला न झुकल्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी तिच्या घरासमोर बुलडोजर आणला आणि घर उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली. तिचे जेवढे गोडाऊन आहेत तेवढे गोडाऊन सील करण्याचा प्रयत्न केला. जर हे सरकार परत सत्तेवर आलं तर उद्या उठून तुमच्या आमच्या घरापर्यंत शिरायला हे चोर मागे बघणार नाही. त्यामुळे हे चोर दरोडेखोरांचं राज्य आपल्याला नको असेल तर येत्या 20 तारखेला केवळ आणि केवळ मशालच पेटली पाहिजे. कारण मशाल तर धगधगणारच, परिवर्तन होणारच आणि महादेव घाटाळ आमदार म्हणून निवडून येणार.